अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तगुरूंचा ज्येष्ठ अवतार मानलेले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराविषयी फार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. श्री दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे बाल स्वरूपातील अवतार होते, तर श्री नृसिंह सरस्वती महाराज हे वडील अवतार होते. श्री नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर सुमारे 300 वर्षांनी श्री स्वामी समर्थ स्वरूपात प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रेयांचा ज्येष्ठ अवतार असल्याचे मानले जाते. इतर 2 अवतारांच्या तुलनेत स्वामींचा अवतार काही काळापूर्वीचाच आहे. आज मितीलाही स्वामींच्या अद्भुत लीलांचा स्वानुभव घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अबाल वृद्धांना आपलेसे वाटणारे हे दैवत आजही अनेकांना मार्गदर्शन करत आहे. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामीबद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्यापक, विस्तृत आणि कालातीत चारित्र्याचा थोडक्यात आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. श्री दत्तात्रेयांचे 3रे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपला अवतार समाप्तीनंतर श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्या करायला बसले. याला 300हून अधिक वर्ष झाली. त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानबाहू होते. प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. सर्वत्र भ्रमण करून झाल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले आणि अवतार कार्याची सांगता होईपर्यंत याच ठिकाणी वास्तव्यास राहिले. सर्वसामान्य भाविक भक्तांना स्वामींनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्यांचा असा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली. स्वामींच्या अवतार कार्य काळात भारतात इंग्रजांची राजवट सुरू होती. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. स्वामींचा शिष्य परिवारही मोठा आहे. स्वामींनी भक्तांना अनेकविध रूपात दर्शन देऊन तृप्त केले. स्वामींनी कधी अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात दर्शन दिले, तर कधी श्रीकृष्णाच्या स्वरूपात दर्शन दिले, तर कधी श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांच्या स्वरूपात दर्शन देऊन भाविकांची इच्छा पूर्ण केली. भक्तांची त्यागाची, समर्पणाची पात्रता पाहून प्रसंगी परीक्षा घेऊन स्वामींनी अनेकांचा उद्धार केला. वेळेच्या आधी आणि विधिलिखितापेक्षा जास्त काहीच मिळत नाही हे स्वामींनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थांचे स्वरूप नेमके कसे आहे? स्वामी अद्भुत आहेत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अव्यक्त आहेत. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजेच शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम आहेत. स्वामी तपोमय, अजर, यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी सर्व साक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जगातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी निरालंबासनी आहेत. स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन
कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही निरंकारी तुल्य निंदा स्तुती मौनी व निर्विकारी साक्षी आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदनातून प्रेरणा किंवा स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवावर रागवत नाहीत. स्वामी भाव विनिर्गत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. स्वामी चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकाल बाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारस बीज मंत्र आहे. ओम नमः शिवाय दम दुर्गाय नमः श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वसनावर अजपाजाप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते. श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगी आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो, ची मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्री स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा अधिक मी स्वा म्हणजेच भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपू गण व इच्छा, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वहा करा. समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझी मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा. श्री स्वामी समर्थांची आशिष वचने अशा प्रकारे आहे, ते आपण क्रमशः बघूया. तर पहिल्या क्रमांकाचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरा क्रमांक जो माझी अनन्य भावे भक्ती करतो त्याचा योगक्षम मी स्वतः वाहतो. नंबर 3 आळशी माणसाचे तोंड पाहू नये. नंबर 4 शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. नंबर 5 जा तुझे अपराध माफ केले आहेत यापुढे सावधगिरीने वाग. नंबर 6 भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. नंबर 7 आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. नंबर 8 मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो, आता निर्धास्त रहा. नंबर 9 हम गया नहीं जिंदा है. हम गया नहीं जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य ऐकले वाचले तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते, विस्कटलेले काम योग्य मार्गी लागते. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे. वाईट गोष्टीची संकटाशी बिनधास्त लढा. या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील. तुम्ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने अतर्क्य अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून चैत्र कृष्ण त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी
आपल्या अवतार कार्याची सांगता केली. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात असंख्य लीला केल्याचे म्हटले जाते. स्वामीबद्दल कितीही बोलले ऐकले तरी कमीच आहे. स्वामीबद्दल भरभरून बोलणारे हजारो लोक आजूबाजूला सहज सापडतील. निरंतर निश्चयाने स्वामी भक्ती, स्वामी सेवा करणारेही हजारो भाविक आहेत. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी असणारच आहेत. श्री स्वामी समर्थ.